नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, दिव्यांगांना सरकार जे 2.5 लाख रुपये मदत देणार आहे लग्नासाठी, त्याबाबतचा जो मंत्रिमंडळामध्ये घोषणा करण्यात आली होती अधिवेशनामध्ये, त्याबाबतचा GR आज जो आहे तो GR आलेला आहे। आणि त्या GR मध्ये जे आहे तर काय काय बाबी आहे, अर्ज कसा करायचा आहे, कोणते कागदपत्रे लागणार आहे आणि अर्ज हा कुठे करायचा आहे, हे सर्व आपण आज डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची जी आहे ती अडचण येणार नाही। तर काय आहे GR आणि कोणाला 2.5 लाख रुपये मिळणार, कोणत्या दिव्यांगांना मिळणार ते बघूया। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आपण येथे बघू शकता, दिव्यांग व्यक्तीसाठी सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना अजून नवीन GR आलेला आहे। 18 डिसेंबर 2025चा GR आलेला आहे। GR मध्ये आपण जे आहे ते खाली आल्यावरती इथे प्रस्तावना बघू शकता। GRची प्रस्तावना बघितल्यानंतर आपण इथे खाली प्रस्तावना तुम्ही इथे वाचू शकता। आता इथे शासन निर्णय काय दिलेला आहे ते शासन निर्णय आपण बघून घेऊया। शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे तर दिव्यांग अव्यांग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये पहिला मुद्दा आहे की या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे अर्थसहाय्य हे अनुदेय राहील। त्यामध्ये दिव्यांग अव्यांग विवाह म्हणजे एक दिव्यांग व्यक्ती आणि एक नॉर्मल व्यक्ती यांचा जर विवाह जर झाला तर त्यांच्यासाठी 1.5 लाख रुपये एवढे अनुदान हे शासनाने त्यामध्ये वाढ करण्यात आली। तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दिव्यांग आणि दिव्यांग विवाह म्हणजे दोन्ही व्यक्ती जर का दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी 2.5 लाख रुपये हे अनुदान हे शासनामार्फत देण्यात येणार आहे। तर पहिले जे 50,000 देण्यात येत होते आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। तर त्या खाली दुसरा मुद्दा काय आहे तर अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे। म्हणजे त्यासाठी तुम्हाला जे आहे ते जॉईंट अकाउंट लागणार आहे आणि DBT मार्फत ती रक्कम त्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तिसरा मुद्दा आहे त्यापैकी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवावी। म्हणजे तुम्हाला त्यामधली 50% रक्कम काढता येणार आहे। तर 50% रक्कम ही 5 वर्षासाठी त्यामध्ये ठेवीमध्ये मुदत ठेवीमध्ये असणार आहे। तर यामध्ये खालच्या अटी, आता याच्या अटी आणि शर्ती काय आहे तर ते आपण बघूया। अटी शर्तीमध्ये काय आहे तर वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। दिव्यांगचं जे ऑनलाईन प्रमाणपत्र आहे ते किमान 40% तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर दुसरी अट काय तर दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। म्हणजे दोघांपैकी एक व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला हवी। त्यानंतर तिसरी अट काय तर विवाहित वधू व वरांचा प्रथम विवाह असावा। तसेच वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी। म्हणजे जर घटस्फोटित असतील किंवा यापूर्वी जर विवाह झालेला असेल तर अशा प्रकारची कोणती शासकीय मदत त्यांनी घेतलेली नसावी। विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा। म्हणजे तुमच्या विवाहाची नोंदणी ही असलेली असावी तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकामध्ये। आता यामध्ये पाचवा मुद्दा काय आहे तर विवाह झाल्यानंतर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक असणार आहे। म्हणजे विवाह झाल्याच्या 1 वर्षाच्या आत तुम्हाला या योजनेसाठी अर्ज हे करता येणार आहे। तर यासाठी आता आवश्यक कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड म्हणजे जे UDID कार्ड आहे तो तुमचा आधार लिंक असणे आवश्यक आहे, आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, तो लागणार आहे। त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर दोघांचे आधार कार्ड लागणार आहे। पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याची म्हणजे जॉईंट अकाउंट तुमच्या पासबुकचे पहिल्या पानाची प्रत येथे लागणार आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल, दोघांपैकी एक पहिलीच अट आहे की महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे। त्याचं जो असेल त्यांची डोमेसाईल यासाठी लागणार आहे। आता यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे तो बघूया। तर लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करणे। जिल्हा कार्यालयाकडे अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना प्रस्ताव निवड समितीच्या
मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. तर मित्रांनो, अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज आपल्याला ऑफलाईन करून जे आहे तर ते जिल्ह्याच्या ठिकाणी जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये अर्ज हा सादर करायचा आहे. तर निवड समितीमध्ये कोण कोण असणार आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सदस्य, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सदस्य व दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी. ही समिती जी आहे तर ही समितीची कागदपत्राची छाननी करणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर 1 महिन्यात अर्ज केल्याच्या 30 दिवसामध्ये ही छाननी करून त्यानंतर रक्कम ही अनुदान DBT अंतर्गत जे आहे तर 30 दिवसामध्ये खात्यामध्ये ते तुमच्या DBT मार्फत टाकण्यात येणार आहे. आता अर्ज हा कुठे मिळणार, तर यामध्येच दिलेलं आहे की परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब असे 2 अर्ज आहेत. तर अर्ज जे आहे तर या GRच्या PDF जे आहे तर खाली अर्ज देखील दिलेले आहे. इथं अजूनही महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही माहिती सगळी वाचून घ्यायची. आपण इथे अर्जाचा नमुना बघूया. इथे आपण खाली आल्यानंतर जे आहे तर परिशिष्ट अ जे आहे तर दिव्यांग अव्यांग म्हणजे एक दिव्यांग व्यक्ती आणि एक नॉर्मल व्यक्ती यांच्यासाठी जे परिशिष्ट हा जो अर्ज आहे तो या अर्जाचा नमुना या PDFमध्येच दिलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्यामध्ये अर्जदाराचे नाव टाकायचे, वधूवराचे दोघांची जन्मतारीख टाकायची वधूवरांची, त्यानंतर विवाह दिनांक टाकायचं, त्यांचे UDID क्रमांक म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते त्याचा क्रमांक टाकायचा, त्यानंतर पत्ता टाकायचा आहे, तुमचा संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर बँकेचा तपशील द्यायचा आहे, बँक अकाउंट नंबर द्यायचा आणि जोडपत्र. यासोबत तुम्हाला काय काय जोडायचं आहे तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र दोघांचे वधू आणि वर, त्यानंतर त्याचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड देखील ओळखपत्रामध्ये येईल आणि बँक पासबुकची झेरॉक्स आणि एक घोषणापत्र देखील द्यायचं आहे आणि अर्जदाराची सही येथे खाली स्वाक्षरी करायची आहे. आता खाली बघूया परिशिष्ट ब. परिशिष्ट ब म्हणजे दिव्यांग दोन्ही जे दिव्यांग असणार आहे त्यांच्यासाठी हा अर्ज आहे. त्यामध्ये देखील काही बदल नाही, सेमच अर्ज आहे. त्यामध्ये वधूवराचे नाव, जन्मतारीख, त्यानंतर आधार, बँकेचा पासबुक जे सर्व ज्या वरच्या अर्जासोबत जोडायचे तेच या अर्जासोबत, तसेच एक घोषणापत्र देखील जोडायचं आहे. तर घोषणापत्र कुठे आहे, तर घोषणापत्र देखील यामध्येच आपण बघू शकता. इथे खाली घोषणापत्र दिलेलं आहे. हे घोषणापत्राची देखील प्रिंट काढायची आहे आणि या घोषणापत्रामध्ये आपले नाव टाकून अर्जासोबत हे घोषणापत्र जोडायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जी घोषणा झाली होती की दिव्यांगांना लग्नासाठी जे अनुदान मिळणार आहे 2.5 लाख रुपये, त्यासाठीचा GR आलेला आहे आणि आता अर्ज याचे सुरू झालेले आहे. तुम्ही देखील यामध्ये जर पात्र असाल किंवा तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर हा अर्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट करून सांगा. खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे. त्यावरती देखील तुम्ही मला मेसेज करून तुम्हाला इथे अर्ज जर हवा असेल तर अर्ज मी उपलब्ध करून देईल. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.